जालन्यात 65 कोटीचा पोकळा घोटाळा. शेतकऱ्याचे पैसे कोणी खाल्ले? जालना पोकळा स्कॅम अनालिसिस. नमस्कार मित्रांनो, विचार करा. एक योजना येते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी, आपल्याला आपल्या पायावर उभा करण्यासाठी. सरकार म्हणतं आम्ही कोट्यवधी रुपये खर्च करतोय, पण जमिनीवर काय घडते? जमिनीवर त्या पैशाची राख रांगोळी होते. नव्हे, ती राख रांगोळी करून काही अधिकारी आणि राजकारणी आपली घर भरतायत. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील जालन्याबद्दल, जिथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा, ह्यामध्ये तब्बल 65 कोटी रुपयाचा घोटाळा समोर आला आहे. 65 कोटी. आणि हे मी म्हणत नाहीये, हे सरकारी अहवाल सांगतायत. नेमकं काय आहे हे प्रकरण? कशा प्रकारे शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे लाटले गेले आणि यामागे कोण आहे? चला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. चॅप्टर 1, योजना काय होती? सर्वप्रथम ही योजना काय आहे हे समजून घेऊ. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, किंवा ज्याला आपण पोकरा म्हणतो, ही जागतिक बँकेच्या म्हणजे वर्ल्ड बँक अर्थसहाय्याने चालणारी एक अत्यंत महत्वाची योजना आहे. उद्देश काय तर मराठवाडा आणि विदर्भातील जे जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत, जिथे हवामान बदलाचा फटका बसतो, तिथल्या शेतकऱ्यांना मदत करणे, त्यांना शेडनेट तसंच पॉली हाऊस, फळबाग लागवडीसाठी अनुदान देणे, जेणेकरून शेतकरी सक्षम होईल. पण जालन्यात काय झालं? सक्षमीकरण शेतकऱ्याचं नाही तर भ्रष्ट अधिकाऱ्याचं झालं. चॅप्टर 2, घोटाळा कसा झाला? द मिड्स ऑपरेंडी. आता या बातमीकडे पहा. दैनिक महाभूमीने हे प्रकरण लावून धरलं. जालन्यात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेडनेट उभारण्यासाठी अनुदान देण्यात आलं, पण जेव्हा तपासणी झाली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. तपासणी समितीने 3258 शेडनेट ग्रहाची तपासणी केली आणि निष्कर्ष काय निघाला? या तपासणीत तब्बल 64 कोटी 98 लाख 65,985 रुपये, म्हणजे जवळपास 65 कोटी रुपये वसूल पात्र ठरले आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की हे पैसे वाटले गेले, कागदावर काम दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात तिथे कामात प्रचंड अनियमितता होती किंवा कामच झालं नव्हतं. बोगस लाभार्थी, बोगस बिले आणि हवेत उभारलेले शेडनेट. विचार करा, 3000 पेक्षा जास्त शेडनेटची तपासणी केली आणि त्यात 65 कोटीचा घोटाळा सापडला. जर 100% तपासणी झाली असती तर हा आकडा किती मोठा झाला असता. चॅप्टर 3, प्रशासनाची भूमिका आणि इम्पॅक्ट, द टाइमलाईन. आता तुम्ही म्हणाल, सखाराम भाऊ, हे प्रशासनाला माहित नव्हतं का? मित्रांनो, इथेच खरी गंमत आहे. काँग्रेसचे नेते सुरेश गवळी यांनी वारंवार तक्रारी केल्या, पुराव्यानिशी तक्रार केल्या, पण सुरुवातीला काय झालं? नेहमीप्रमाणे दुर्लक्ष. प्रशासनाने डोळे झाकून घेतले होते, पण जेव्हा दैनिक महाभूमीने यावर सतत वृत्तमालिका म्हणजे सिरीज ऑफ रिपोर्ट्स प्रकाशित केल्या, तेव्हा प्रशासनाला जाग आली. जून 2025 विभागीय कृषी सहसंचालकाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली गेली. 18 अधिकाऱ्याची 38 पथके तयार करण्यात आली. या पथकाने 6 महिने तपास केला आणि 2 डिसेंबर 2025 ला अहवाल सादर झाला. आणि या अहवालात हे सिद्ध झाले की कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीच हा डल्ला मारला आहे. चॅप्टर 4 मध्ये पाहूया मुख्य सूत्रधार कोण? द कल्प्रिट्स.
या घोटाळ्याचा मास्टरमाइंड किंवा ज्याच्या काळात हे घडलं त्याचं नाव समोर आलंय शीतल चव्हाण, तत्कालीन प्रकल्प संचालक. बातमीनुसार त्यांच्यावर 27 सप्टेंबर 2025 ला निलंबनाची कारवाई म्हणजेच सस्पेन्शन करण्यात आली. पण प्रश्न हा आहे, फक्त निलंबन किंवा सस्पेंड पुरेसे आहे का? 2 लेखाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत, पण जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडून अजूनही वसूल पात्र रक्कम वसूल झालेली नाही, असं तक्रारदार सुरेश गवळी यांचं म्हणणं आहे. जेव्हा एखादा सामान्य माणूस बँकेत कर्ज बुडवतो तेव्हा बँक त्याच्या घराचा लिलाव करते, पण जेव्हा अधिकारी 65 कोटीचा घोटाळा करतात तेव्हा फक्त निलंबन आणि चौकशीचा खेळ का खेळला जातो? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. चॅप्टर 5 मध्ये आपण पाहूया दडपशाहीचा प्रयत्न, पॉवर ऑफ अटेम्प्ट्स. या बातमीचा अजून एक पैलू पहा. बातमी स्पष्ट म्हटले की चौकशी संमतीचा अहवाल देखील दडपण्याचा, चौकशी थांबण्याचे प्रयत्न करण्यात आले का? कोणाला वाचवायचं होतं? जेव्हा 38 पथके तपास करीत होते तेव्हा त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? जर मीडियाने म्हणजेच दैनिक महाभूमीने हा विषय लावून धरला नसता तर आज हे 65 कोटी गायब झाले असते. मी धन्यवाद मानतो त्या दैनिक महाभूमीचं, आणि कोणालाच कळलं नसतं. आता चॅप्टर 6 मध्ये पाहूया आपण निष्कर्ष आणि प्रश्न. कॅल्क्युलिझम. मित्रांनो, हा प्रश्न फक्त 65 कोटीचा नाहीये. हा प्रश्न त्या मानसिकतेचा आहे. जालना हा असा जिल्हा आहे जिथे शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसतो. तिथे पोकरा योजनेचे पैसे हे त्यांच्यासाठी म्हणजेच संजीवनी असल्यासारखे आहेत. त्या पैशातून कोणाचं तरी शेत हिरवं झालं असतं, कोणाचं तरी उत्पन्न वाढलं असतं, पण दुर्दैवाने ते पैसे भ्रष्टाचाराच्या घशात गेले. आज आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत, या 65 कोटीची वसुली कधी होणार? फक्त खालच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार की मुख्य सूत्रधाराला जेर होणार? आणि सर्वात महत्वाचं, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क कधी मिळणार? सरकारला माझी विनंती आहे की या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक तपास व्हावा आणि दोषीच्या मालमत्ता जप्त करून हे पैसे वसूल केले जावेत. तुम्हाला काय वाटतं, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जालन्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सत्य समोर आलंच पाहिजे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहसाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.